तर दरम्यान ठाकरे बंधूंचं आम्हाला अजिबात आव्हान नाही, मराठी माणूस एकनाथ शिंदे यांच्या सोबत राहील अशी प्रतिक्रिया गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिली आहे। त्यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी, पाहूयात। कशा प्रकारे पुढची रणनीती आहे? नाही बघा, माझ्या मतदारसंघामधल्या नगर परिषदांमध्ये 21-0 विरोधकांना एकही जागा मिळाली नाही। कोकणातले जर का आपण निकाल पाहिले, विधानसभेच्या नंतर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील शिवसेनेला यश मिळालेलं आहे। याचा अर्थ असा होतो, येणाऱ्या मुंबईच्या महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये त्याचं 100% प्रतिबिंब हे निकालामध्ये आपल्याला दिसून येईल। स्ट्रॅटेजी असणार आहे मुंबई महापालिका निवडणुकीसाठी? ह्याच्यापेक्षाही आम्ही बारकाईने स्ट्रॅटेजी केलेली आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये संख्या जास्त होती, दिवस कमी होते, परंतु आता महानगरपालिकांची संख्या कमी आहे। आता आमची पूर्ण ताकद ही आम्ही महानगरपालिकामध्ये लावणार आणि 2017ला जे आम्हाला यश मिळालं होतं त्यापेक्षा चांगलं यश आम्ही नक्कीच ह्या मुंबईच्या निवडणुकीमध्ये आम्ही मिळवू। ठाकरे बंधूंची युतीची घोषणा होतीये, 12 वाजता त्यांची पत्रकार परिषद असणार आहे आणि दोन्ही भाऊ मिळून एकत्रित निवडणूक लढवणार आहेत। आणि आता बघा, शेवटी स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी मुंबई हातामध्ये असताना मराठी माणसांकरता एकही निर्णय घेतला नाही। मुख्यमंत्री असताना 2.5 वर्षामध्ये मराठी माणसांकरता एकही निर्णय घेतला नाही आणि आता मराठी माणसांची आठवण येते। हे फक्त निवडणुकीपुरतं आहे आणि हे मराठी माणसांना माहिती आहे। त्यामुळे मुंबईमधला मराठी माणूस आणि जसं ग्रामीण भागामधला मराठी माणूस हा शिवसेनेसोबत माननीय एकनाथ शिंदे साहेबांसोबत होता, तसं मुंबईमधला देखील हा माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्याच पाठीशी राहील। आव्हान वाटतं? अजिबात नाही, अजिबात आव्हान नाही। मी पुन्हा सांगतो ना, दोघांनी बघा, वैयक्तिकरित्या एकत्र यावं हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, परंतु राजकीयदृष्ट्या जेव्हा एकत्र येतात त्याचा अर्थ असा होतो, फक्त आणि फक्त मराठी मतं मिळवण्यासाठी, मराठी माणसांसाठी त्यांनी आजपर्यंत उद्धव ठाकरे यांनी काहीही केलेलं नाही। 2.5 वर्ष मुख्यमंत्री असताना त्यांनी काही केलं नाही। मग आता महानगरपालिका मिळून तर काय करणार आहेत? म्हणून मला वाटतं हे मराठी माणसांना माहिती आहे आणि म्हणून मला वाटतं येणाऱ्या ह्या निवडणुकांमध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेबांसोबतच जनता राहील, मराठी माणूस राहील। त्यामुळे हे होते मंत्री योगेश कदम। त्यांनी या सगळ्या जी ठाकरे बंधूंची युती होतीये या सगळ्या संदर्भात आणि त्यासोबतच शिवसेनेची जी पुढची रणनीती असणार आहे त्या सगळ्या संदर्भात प्रतिक्रिया दिली आहे। कॅमेरामॅन सचिन शिंदेसह मी वेदांत नेब, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.